गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आता तुम्हाला मी एक दाखवत आहे एक मजदूर ज्यानं वीट उचलून बॉडी केलेली आहे. तर ते तुम्हाला मोटिवेशन देणार आहे. बघा तब्येत बघा, म्हणजे बघा एका विट उचलणाऱ्याची एका कन्स्ट्रक्टरची तब्येत बघा. आणि मग तुमच्याकडे काय एक्सक्यूज आहे तर काय, बरोबर आहे का नाही? मग काय बर ये उद्या रात्री बुट्ट्या उचलाय 100%. उद्या या. बरं चला, गेलो काम आहे आता जरा चालले किशूला घेऊन दवाखान्यात जायचंय. जरा तो आजारी पडलाय, तर चला लवकर वेळ करायला नको. भुसडीची तर हे काय काढतोस, साफ करतोस? आधी जरा आयुष्य गटर आहे. कसं आहे किशू? शांत पहिल्यांदा, तरी पण हसालेस. हात दात काढता नको, किडलेली दात दिसतात तुझी. चला दवाखान्यात, इंजेक्शन द्यायला आहे तुला. इंजेक्शनच द्यायला लावला मी तर आता बघतोच. चल, व्यंकटेश म्हटला स्टोरी कशी आहे, तर मी तिला म्हंटलो की आमच्या घरात पण अशा सेम झावळ्या आहेत, काढायला येतोस काय? वेनचा फोटो दाखवलाय. कसं कसं दाखव, जरा परत दाखव. हातावरचे दाखव की, हातावरचे दाखव की. एवढं वेळ ना मला, एवढं वेळ नाही. हा गेल्या आमच्या घरात पण अशा सेम झावळ्या आहेत भिंती कडेला. फक्त मी त्या फ्लेक्स करत नाही रे. काय हा पगार आलाय कवर बिवर घेतले. अगं बाई, ब्लॅक पॅन्थर पगार आलाय वकांडा फॉरएव्हर, ब्लॅक माणसं सपोर्ट. इंजेक्शन दिलं काय? रडलंस काय? रडलाईस तू, थापा मार नको, डोळ्यात दिसले मला. कसं आहे आत असतो का नाही, पोरगीला व्हिडिओ कॉल केला असतो तुझ्या मैत्रिणीला, की नाही? दिला का नाही इंजेक्शन? त्याला दिलं इंजेक्शन? काय इंजेक्शन दिलं की? रडलं काय? नाही जरा रडलं. आता आम्ही किशूला आणि माईना सोडलेला आहे, चाललोय कोणाकडं, करणकडं. आता बघूया जरा, आफ्टर लॉंग टाइम जिम मध्ये आलेला नाही, काय नाही, कसा सुटलाय बघूया. पोट सुटलेला असणार आहे एकदम. ते सलमान खान बघितलं काय, सुलतान मध्ये सुटलेला असते सगळं. मेरा उमर हो गया, बीवी मुझे छोड़ के चली गई, त्याला असं तसं झाले. आता त्याला भेटूया त्याला नाही. गाडी एवढी पळवालाय. विंड डिझेल घरला आलता का घरातली कोण विंड डिझेलच्याकडे गेलती? तू जेव्हा पळवतोस तेव्हा अरे काय गाडीत? अरे पण असलं पळवतात, गुळ लागले काय? अरे मी तर लायकीत पळवाले. मला इथनं घालतोय, इथनं हे इथनं. अरे मग आता जागा आहे म्हटलं काढायचं असते, पण ते स्किल्स लागते रे त्याला. स्किल सेट माझा त्या लेवलचा आहे रे, त्या लेवलचा माणूस आहे. यु नो दॅट 1% ऑफ इंटेलिजन्स, IQ लेवल 1000. दुसऱ्या जेवढं त्यात म्हणलायच की नाही, अंकल्पित नाही. असू दे रे लवड्या. मग मराठीत बोलताना म्हणून फ्लुएंट मराठीत बोलते मी. चालते. माझी भाषा मराठी, मी का बोलू दुसऱ्यांच्या भाषेत? अरे मग ते तर लेटेस्ट नाही, इंग्रज माझ्या लवड्या हो. असलं काय बोलू नको. अरे पण सत्य आहे, त्यांनी आपल्या देशाला लुटलं. असलं शब्द वापरू नको यार. आमच्या घरातली युट्यूब बघते तरी. चला असू दे, आता काय करायचं. पण सत्य आहे, त्यांनी आपल्याला लुटलं, मग त्यांना शिव्या द्यायला नको. हे जरा बीप कर. बीप शिव्या बीप होणार सगळ्या. करण आणि कुत्री ओळखला नाही करण मला कुत्र्यांच्यात. बाहेर पडल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न, खायचं काय आणि पैसे कोण भरणार? सगळ्यात मोठा प्रश्न. अरे खाता काय पण येते, खाते ते माने देवा पैसा कब आएगा मेरे नसीब में तू. हॅलो डॅडी, जरा पाठवा की पैसे. फोन पे करत आहे का? 500 रुपये. 500 कुठलं? 500 म्हणलं 5 हाता येतील बाळ तुला, असं म्हणून उत्तर येणार आहे आता पुढनं. नो पैसे मागायचं आता भावा. युट्यूब इन्कम चालू यायची इच्छा आहे माझी. चालू झालं तर भावा मी असलं काय लपवून बिपून ठेवणार नाही. इन्कम एवढा आहे तेवढा आहे, अरे बापरे, असं आकडं सांगत नाही, बिकडं सांगत नाही, डायरेक्ट सांगणार. जेव्हा इन्कम होईल 1000 रुपये का असतं ना भावा, 1000 सोड भावा, 50 रुपये का असतं ना पहिला व्हिडिओचा इन्कम. काय असेल ते असेल तोंडावर सांगणार, हे आहे बाबा एवढं कमवते, काय आता काय फरक पडते. आणि नाहीतर आजकालचे इन्फ्लुएन्सर कसे असतात भावा, मी एवढा आयफोन. तुमची गाडी मला वाटलं. तर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता कसला जोरात पाऊस आलाय. आणि मी व्यंकटेसाठी थांबलोय. यो घरात गेलाय जिम आणायला, जिमची बॅग आणायला. आणि पोरींसारखा आवडतो हा वेडा, अक्कल शून्य. आल्यावर आता त्याला ओरडतोच मी.
15 मिनिटानं आणि आल्यावर रंटीरना चालू केलाय. मला जिमला जायला वेळ होते, तू आता तुझं काम काढलाय, तुला आता कसं सांगू, मला जायचं आहे लवकर असं विसर म्हणालाय. काय खरंच की किती रडणार आयुष्यभर, स्वतः लेट यायचं नाही रे. मुस्काड पडतो तुझं. 15 मिनिटं वेळ केलाय, 15 मिनिटं. पोरगीने बोलला असता तर पळत पळत गेला असता. पोरगी आहे. राहू दे वर्कआउट. ती पोरगी आहे, तू आहेस म्हणून तू असतोस, तू पोरगी तर गेला असतो, आलो असतो लगेच. पोरगी मला मी काय देऊ शकते, ती पोरगी देऊ शकते काय? काय पाहिला तुला नेमकं पोरगी? लेना क्या चाहते हो, अरे देना क्या चाहते हो. म्हणजे बघा किती तुमला आहे. आणि माझा जिमचा स्टुडंट दोघं आम्ही चाललोय जिमला. काय याची तब्येत मी शिकवलेला, काय एवढा विषय नाही. काय म्हणतो व जॅकेट घातले, काढलो असतो तर खोळ झालं असतं. ए बाबा छातीत कळ आणशील, हार्ट अटॅक न मारशील. तुझं एक म्हणतील माणसं, तू काय शेअर सोडतोस म्हणून मेंटेच म्हणतील, पण मला काय म्हणतील, तब्येत नाही काय नाही. दारू पिऊन सिगरेट मारून बाद झाले. मी असलं काही करत नाही. गुन्ही बाळ आहे मी, गुन्ही बाळ. बरोबर आहे का नाही? श्रावण बाळ आधी पण. कुठला बाळ? श्रावण बाळ. क्रिसमसला, क्रिसमसला आता गणपती सीझन तर तू श्रावण रे. क्रिसमसच्या वेळी क्रिसमस बाळ. आपला वर्कआउट झालेला आहे मस्तपैकी, लय दिवसानं चांगलं वाटाले, छान वाटाले, सुखी वाटाले. आणि आता आम्ही चालले, आम्ही म्हणजे मी एकटंच आहे आणि माझी बॅग आहे. अंकलला घ्यायला, अंकलला घरी सोडायचं आहे. तर जाऊया. व्यंक्या अजून तिथंच थांबलाय, त्याला थोड्या वेळाने घ्यायला येणार परत. तर भूक लागल्या, पोटा पाण्याला खाऊया आपण बाहेर काय तर. आता मी आवरून बाहेर पडले जेवायला. व्यंकटेश तसंच आहे बुलट्यासारखं, बरोबर का नाही व्यंकटेश? बेडा इथं बघ ना. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एवढंच आहे. आपल्यावर आहे आदित्य आणि आम्ही चाललोय होमली स्पाइसला, जे तुम्हाला परवा म्हटलेलं माझ्या मित्रानं हॉटेल चालू केलं आहे. चला जेवण कसं आहे बघूया. चांगलं असलं चांगलं म्हणणार, भात असलं तर भात म्हणू शकत नाही, चांगलंच म्हणणार. पाऊस अशा वेळी पोरग्या साहेब आहे रोमांस करायला आणि तो ऐक माझ्यावर. मी म्हणलेलं नाही तू माझ्यावर, पण आता काय करणार, पोरगी नाही म्हटलं काय करणार आयुष्यात. तुझं एक झालं रे, धाडस वाढलं ना तुझं, धाडस वाढलं ना. माझं धाडस आता धाडस पीक लेवलला गेले. भावानं पोरगी काढलाय जिम मधली म्हणून. आता असू दे की, एक ब्रेकअप झाला, आता दुसरी पोरगी काढली, आता पण आहे. बरोबर आहे का नाही? माझ्याकडनं मोटिवेशन घे. असू दे की.